नमस्कार मित्रांनो, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमच्या सरचं स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण प्रयोग चॅप्टर बघणार आहोत. तर प्रयोग चॅप्टर शिकण्याच्या अगोदर तुम्हाला कर्ता कर्म कसा ओळखतात ते आले पाहिजे. मित्रांनो, सकर्मक कर्म ओळखता आले पाहिजे. कर्माचे दोन प्रकार पडतात, सकर्मक आणि अकर्मक. ते सकर्मक म्हणजेच काय आणि अकर्मक म्हणजेच काय ते ओळखता आले पाहिजे. मित्रांनो, ह्या चॅप्टर मध्ये जर तुम्ही प्रयोगाचा अभ्यास करायचा असला तर अगोदर तुम्हाला कर्ता ओळखता आले पाहिजे, दुसरा कर्म ओळखता आले पाहिजे, लिंग ओळखता आले पाहिजे, वचन बदलता आले पाहिजे, एक वचन अनेक वचन. ह्या टॉपिकला पकडून सण्या मित्रांनो तुम्ही प्रयोग चॅप्टर चांगल्यानं तुम्हाला समजेल. तर अगोदर आपण प्रयोग प्रयोग चॅप्टर शिकण्याच्या अगोदर आपण कर्ता कसा ओळखतो आणि कर्म कसा ओळखतो हा जर मित्रांनो तुम्हाला येत नसेल तर आपण रिव्हिजन करून टाकूया. जर तुम्हाला डिटेल मध्ये कर्ता व कर्म कशा पद्धतीने ओळखतात हा जर तुम्ही टॉपिक बघितला नसेल तर बघून घ्या मित्रांनो, कर्ता व कर्म. आता आपण बघू मित्रांनो, कर्ता व कर्म कशा पद्धतीने ओळखतात. प्रयोग चॅप्टर कर्ता व कर्म ओळखणे. कर्ता व कर्म ओळखणे. मित्रांनो, कर्ता व कर्म ओळखणे, कर्ता व कर्म ओळखणे हा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, जेव्हापर्यंत तुम्हाला कर्ता व कर्म येत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला प्रयोग चॅप्टर समजणार नाही. तर उदाहरणार्थ घेऊ आपण, तो गाणी गातो तो गाणे गातो. ह्या वाक्याचा आपल्याला कर्ता व कर्म शोधायचा आहे. जर कर्ता शोधायचा असला तर मित्रांनो साधी ट्रिक आहे, कर्ता शोधणे. मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, अगोदर क्रियापद शोधायचं आहे. अगोदर क्रियापद शोधला आपण. त्याच्यानंतर क्रियापदाचा धातू शोधा, गाय. त्यानंतर धातू शोधा, त्यानंतर क्रियापदाचा धातू शोधा. क्रियापदाचा धातू कोणता आहे, गाय. त्याला धातूला नारळ किंवा नारी लावा. धातूला नारा, नारी, नारे, काय. हा प्रश्न विचारा मित्रांनो. गाणारे कोण, काय आणि कोण. गाणारे कोण, तो आहे मित्रांनो. गाणारे कोण, तो. हा आहे मित्रांनो तो कर्ता. आणि कर्म कसं शोधायचं, कर्म शोधायचं असेल तर अगोदर त्याच पद्धतीनं अगोदर कर्ता शोधणे, क्रियापद शोधणे, त्यानंतर क्रियापदाचा धातू शोधणे, आणि धातू शोधला आपण, गा. त्याच्यानंतर तिसरा आहे गाला लेले काय, काय हा प्रश्न विचारायचा मित्रांनो. तर गायलेले काय, तर गायलेले काय, तर गाणी आहे मित्रांनो. हा आहे कर्म. अगोदर जर तुम्हाला कर्म शोधायचे असेल तर अगोदर क्रियापद शोधणे, त्याच्यानंतर क्रियापदाचा धातू शोधणे, आणि धातूला
नारा काय, नारे काय म्हणजेच गाय गाणारा कोण, गाणारा कोण किंवा गाणारे काय. गाणारा कोण प्रश्न विचारा मित्रांनो. गाणारा कोण तर तो येणारा उत्तर तो करता असतो. आणि जर तुम्हाला क्रिया कर्म शोधायचं असेल तर धातूला लेले काय हा प्रश्न विचारा मित्रांनो. गायलेले काय तर गाणे. हा झाला मित्रांनो पहिला. आता त्याच्यानंतर दुसरा आपण उदाहरण घेऊ. मधु दूध पिते, दूध पिते, पिते. ह्या मित्रांनो या वाक्यातील कर्ता व कर्म कोणता आहे. कर्ता अगोदर आपल्याला काय शोधाय, क्रियापदाच्या धातू शोधणे, क्रियापद शोधणे. क्रियापद कोणता आहे, पिते. तर याचा धातू कोणता आहे, पी आहे मित्रांनो. आणि त्याला आपण कर्ता शोधायचा आहे तर नारे काय, पिणारा कोण. पिणारा कोण हा प्रश्न विचारा मित्रांनो. पिणारा कोण, पिणारा कोण मधु आहे. मधु हा कर्ता आहे. आणि पिलेले काय, पिलेले काय तर दूध आहे. हा कर्म आहे मित्रांनो. पिलेले काय, दूध आहे, कर्म आहे मित्रांनो. एक उदाहरण अजून घेऊ मित्रांनो. तिसरा, लता, लता निबंध लिहिते, निबंध लिहिते, लिहते. तर ह्या वाक्यातील मित्रांनो कर्ता व कर्म शोधणे आपल्याला. अगोदर क्रियापद शोधणे. क्रियापद कोणता आहे, लिहिते. तर क्रियापद शोधण्यानंतर त्याचा धातू शोधणे आहे मित्रांनो. तर लिहिते, लिहितेचा धातू कोणता आहे, लिह. आणि त्याच्यानंतर आपल्याला कर्म शोधायचं आहे. तर याला नारे, नारे कोण, लिहिणारे कोण तर लता आहे. आणि लिहिलेले काय तर निबंध आहे. म्हणजेच हा कर्ता आहे आणि हा कर्म आहे मित्रांनो. कर्ता व कर्म तुम्हाला समजला असेल मित्रांनो. आता याच्यानंतर मित्रांनो ज्या सकर्मक वाक्य कोणते आणि अकर्मक वाक्य कोणते. सकर्मक व अकर्मक. सकर्मक व अकर्मक मित्रांनो. अकर्मक, अकर्मक वाक्य कोणते. ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला सकर्मक म्हणतात, कर्म असते. आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नसते त्याला अकर्मक वाक्य म्हणतात मित्रांनो. हे कर्माचे दोन प्रकार पडतात. कर्माचे दोन प्रकार, सकर्मक आणि अकर्मक मित्रांनो. त्यात हा कर्ता व कर्म शोधणे. कर्ता जर तुम्हाला शोधायचा असेल तर अगोदर क्रियापद शोधा. क्रियापदानंतर त्याचा धातू शोधा आणि त्याला नारा, नारी, नारे कोण हा प्रश्न विचारा. त्याच्यानंतर जर तुम्हाला कर्म शोधायचं असेल तर धातूला लेले काय हा प्रश्न विचारा मित्रांनो येणारा. आणि त्याच्यानंतर सकर्मक व अकर्मक हे कर्माचे दोन. जर तुम्हाला कर्म शोधता आला तर तुम्हाला सकर्मक आणि अकर्मक, जिथं कर्म असते त्याला सकर्मक म्हणायचं आणि जिथं कर्म नसते त्याला अकर्मक म्हणायचं. तर मित्रांनो हे झाले क्रिया कर्ता कसा ओळखतात आणि कर्म कसा ओळखतात. आणि कर्माचे दोन प्रयोग. प्रयोगाचे, प्रयोग म्हणजेच काय, प्रयोग म्हणजेच काय, प्रयोग म्हणजेच काय, प्रयोग म्हणजेच काय, कर्ता. आतापर्यंत आपण कर्ता व कर्म ओळखणे शिकले. कर्ता व कर्म याच्या क्रियापदाची, क्रियापदाशी, कर्ता व कर्म याच्या क्रियापदाशी, कर्ता आणि कर्म याच्या क्रियापदाशी जोडणी, ठेवणी आणि रचना असते त्याला प्रयोग म्हणतात मित्रांनो. प्रयोग म्हणतात, प्रयोग म्हणतात. प्रयोगाचे तीन प्रकार पडतात. प्रयोगाचे प्रकार आहेत मित्रांनो. प्रकार, कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा भाव्य प्रयोग. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग. जर कर्ता चेंज झाला, कर्त्या नुसार
क्रियापद बदलते, क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्तरी म्हणतात मित्रांनो. आणि जेव्हा कर्म चेंज केला तर क्रियापदही बदलत असेल तर त्याला कर्मणी म्हणतात. कर्म बदलला, कर्मानुसार तर क्रियापद बदल, कर्म बदलला तर क्रियापद बदलत असेल तर कर्मणी म्हणतात मित्रांनो. आणि भावे, कर्ता व कर्म, भावेमध्ये कर्ता व कर्म बदलला तरी क्रियापद बदलत नाही, त्याला भावे प्रयोग म्हणतात मित्रांनो. कर्तरी म्हणजेच जेव्हा कर्ता बदलला तर तेव्हा क्रियापदही बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग. आणि कर्म बदलला तर क्रियापदही बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात मित्रांनो. आणि कर्ता व कर्मणी हे दोन्ही बदलले आणि क्रियापद बदलत नसेल तर त्याला भावी प्रयोग म्हणतात मित्रांनो. याच्यानंतर आपण पर्यंत आता तुम्हाला कर्ता कसा ओळखतात आणि कर्म कसा ओळखतात, सकर्मक क्रियापद कोणता आहे आणि अकर्मक क्रियापद कोणता आहे, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद, कर्ता कोणता आणि कर्म कोणता, हे आपण ओळखतात कसे ते बघितलं मित्रांनो. तर जे आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं तेच कर्तरी प्रयोग, प्रयोगाचे प्रकार, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग. तर क्रियापदानुसार क्रियापदाचा रूप हा कर्त्याच्या लिंग वचनानुसार जर बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि कर्मणी प्रयोग, क्रियापदाचा रूप हा कर्माच्या लिंग वचन नानुसार बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. आणि क्रियापदाचे रूप हा कर्त्यानुसारही बदलत नसेल आणि कर्मानुसारही बदलत नसेल तर त्याला भावे प्रयोग म्हणतात मित्रांनो. तर चला मग बघा, प्रयोग म्हणजेच काय आपण बघितला होता. प्रयोग म्हणजेच कर्त्याची व कर्माची क्रियापदाची जोडणी व ठेवणी व रचना असते त्याला प्रयोग म्हणतात. हे डेफिनेशन आहे मित्रांनो. कर्त्याची व कर्माची क्रियापदाची जोडणी व ठेवणी रचना असते त्याला प्रयोग म्हणतात. हे डेफिनेशन आहे मित्रांनो, एक्झाम मध्ये विचारतात. त्याच्यानंतर प्रयोगाचे 3 प्रकार पडतात मित्रांनो. प्रयोगाचे 3 प्रकार पडतात, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. तर मग कर्तरी प्रयोग म्हणजे काय ते आपण बघितलं. क्रियापदाच्या रूप जर, क्रियापदाच्या रूप म्हणजेच क्रियापद कर्ताच्या लिंग म्हणजे लिंग चेंज केला. आपण इथं बघू मित्रांनो, कर्त्याच्या लिंग वचनानुसार जर बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि कर्त्याचे रूप जर कर्माच्या लिंग आणि वचनानुसार जर बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. आणि कर्ता व कर्मची याच्या दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्याला भावी प्रयोग म्हणतात मित्रांनो. तर कर्तरी प्रयोग तर क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग व वचनानुसार बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि क्रियापदाचे रूप हे कर्माच्या, इथं मित्रांनो कर्त्याचे आहे, आणि कर्मणी क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. आणि भाव्य प्रयोग, क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचनानुसार जर बदलत नसेल तर त्याला भाव्य प्रयोग म्हणतात मित्रांनो. क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या आणि कर्माच्या दोन्ही लिंग व वचनानुसार बदलत नाही त्याला भाव्य प्रयोग म्हणतात मित्रांनो. तर उदाहरणार्थ आहे मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखता येईल असे मी तुम्हाला आशा करतो. कारण तर उदाहरण आहे, आकाश आंबा खातो. मित्रांनो इथं बघा, प्रयोगाचे 3 प्रकार आहेत, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. सर्वात जास्त इथं मी सांगितलं की
तुम्हाला कर्ता ओळखता आल्या पाहिजे आणि कर्म ओळखता आल्या पाहिजे. कर्ता व कर्म इम्पॉर्टंट आहे ते, तर तुम्हाला ओळखता येतेच. तर उदाहरणार्थ आहे आकाश आंबा खातो. मित्रांनो डेफिनेशन मध्ये बघा, कर्तरी प्रयोग ओळखा म्हणून येते मित्रांनो. कर्तरी प्रयोग ओळखा. तर क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग 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 म्हणजेच काय आणि वचन म्हणजेच काय. लिंग म्हणजेच पुरुषलिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग हे आपण मित्रांनो बघितलं. त्याच्यानंतर वचन, एक वचन अनेक वचन, त्याच्यानुसार जर बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. म्हणजेच कर्तरी मध्ये मित्रांनो तुम्ही कर्ता लक्षात ठेवा आणि कर्ता लक्षात ठेवा. उदाहरणार्थ आहे आकाश आंबा खातो. तर मित्रांनो इथं क्रियापद कोणता आहे? क्रियापद आहे खातो. तर आपल्याला काय शोधायचं आहे? कर्ता शोधायचा आहे, कारण की कर्तरी आहे. कर्त्यानुसारच लिंग आणि वचनानुसार चेंज होत असते, क्रियापद चेंज होत असते. ते तर चेंज होते का म्हणून बघा. अगोदर काय शोधायचं? क्रियापद शोधायचं. खातो. तर खाणारा कोण? खाणारा नारा शब्द लावा मित्रांनो. खाणारा कोण? आकाश आहे. आकाश हा कर्ता आहे. कर्ता आकाश कर्ता आहे. आणि जेव्हा आपण कर्ता शोधतो तेव्हा क्रियापदाच्या धातूला नारा हा प्रत्यय लावतो. आणि कर्म शोधायचं असेल तर खाल्लेले काय? खाल्लेले आंबा म्हणजेच हा कर्म आहे मित्रांनो. कर्म खाल्लेले आंबा. आता आपण खाल्लेले आंबा इथं काय इथं डेफिनेशन मध्ये म्हणत आहे की क्रियापदाचे रूप. क्रियापद हा जर आपण कर्ता आणि त्याच्या कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार बदलत असेल, म्हणजेच क्रियापद हा कर्त्यानुसार कर्त्याचा लिंग किंवा वचन बदलत असेल, कर्त्याचा लिंग बदलला तर क्रियापदही बदलतो. सरळ भाषेत कर्त्याचा लिंग बदलला तर क्रियापदही बदलतो. हा याच्यात तेव्हा ते आपण कर्तरी प्रयोग म्हणतो मित्रांनो. तर आकाश हा काय? पुरुषलिंग आहे मित्रांनो. तर आपण याचा स्त्रीलिंग करू. नीतू आंबा खाती. नीतू आंबा खाती. तर बघा मित्रांनो, आपण जेव्हा आकाश हा पुरुषलिंग आहे आणि आकाश आंबा खातो, तर आकाशचं आपण काय केलं? स्त्रीलिंग केलं, म्हणजेच लिंग चेंज केलं. नीतू आंबा खाती. तर मित्रांनो जेव्हा आपण लिंग चेंज केला, आकाशचा लिंग चेंज केला, नीतू घेतला, स्त्रीलिंग घेतला, तर तेव्हा क्रियापद पण चेंज होत आहे. म्हणून हा वाक्य मित्रांनो कर्तरी प्रयोग आहे. जर मित्रांनो एक्झाम मध्ये कर्तरी प्रयोग कोणता आहे, कर्मणी प्रयोग कोणता आहे आणि भावी प्रयोग कोणता आहे हा ओळखा म्हणून येते मित्रांनो. तर तुम्हाला कर्तरी प्रयोग ओळखण्याची साधी ट्रिक आहे मित्रांनो. जर कर्त्याचा लिंग किंवा लिंग चेंज केला तर क्रियापदही चेंज होत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. दुसरं उदाहरण घेऊ मित्रांनो. हे झाली मित्रांनो ट्रिक. हा झाला आपला. जेव्हा आपण लिंग चेंज करतो तेव्हा क्रियापद पण चेंज होते, म्हणजेच कर्त्याचा लिंग चेंज केला तर क्रियापद पण चेंज होते, त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि कर्मणी प्रयोग याच्यानुसारच बघा मित्रांनो. आकाशने आंबा खाल्ला. तर इथं क्रियापद कोणता आहे? खाल्ला. क्रियापद कोणता आहे? खाल्ला. आकाशने आंबा खाल्ला. तर खाणारा कोण? आकाश. खाणारा कोण आहे? आकाश आहे. खाणारा कोण? आकाश. तर हा आहे मित्रांनो कर्ता आणि हा क्रियापद आणि हा आहे कर्म. हा क्रियापद आहे मित्रांनो. क्रियापद. तर याचा आपण लिंग वचनानुसार जर बदलत असेल तर त्याला कर्मणी, म्हणजेच याच्यामध्ये काय आहे? इम्पॉर्टंट कर्ता आहे आणि याच्यामध्ये कर्मणी आहे मित्रांनो.
याच्यामध्ये कर्म कर्म कर्मणी म्हणजेच कर्म लक्षात ठेवा मित्रांनो शॉर्ट मध्ये. जर कर्म बदलत असेल तर क्रियापदही बदलते, तेव्हा आपण त्याला कर्मणी प्रयोग म्हणतो मित्रांनो. तर आपण अगोदर आकाशचे आपण मित्रांनो लिंग चेंज करणार नाही, कर्म चेंज करून बघू. आकाशनी अनेक. याच्या मित्रांनो आंब्याच्या आपल्याला काय करायचे, अनेक वचन. अनेक आंबे खाल्ले. बघा मित्रांनो, जेव्हा आपण अनेक म्हणजेच आंब्याचे अनेक वचन काय होते, आंबे होते मित्रांनो. आकाशने आंबे खाल्ले म्हणजेच आपण जेव्हा आंब्याच्या अनेक वचन जेव्हा चेंज करतो तेव्हा क्रियापद पण चेंज होते मित्रांनो. म्हणजेच खाल्ला आहे तर इथं की काय झालं, खाल्ले झाला. तर आपण इथं काय केलं, आकाशने आंबाच्या काय केलं आपण, वचन चेंज केले मित्रांनो, अनेक वचन झाला. आंबे हा झाला अनेक वचन, अनेक वचन मित्रांनो. तर क्रियापदही चेंज होते. म्हणजे जेव्हा इथं काय आहे, जेव्हा आपण कर्ता चेंज करतो तेव्हा क्रियापद चेंज होते. कशामध्ये, कर्तरीमध्ये. आणि कर्मणीमध्ये जेव्हा कर्म चेंज करतो तर इथं तुम्हाला कर्म कोणता आहे, कर्म आहे आंबा. जेव्हा आपण कर्म चेंज करतो तर कर्माचे अनेक वचन करतो तेव्हा क्रियापद पण चेंज होते मित्रांनो. तर आंब्याचं काय झालं, अनेक वचन आंबे. आकाशने आंबे खाल्ले, ते झाले मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अनेक वचन हा चॅप्टर बघितला नसाल तर बघून घ्या मित्रांनो. फक्त एका ट्रिक वर आहे. किती, आकाशने आंबा खाल्ला. आंबा याचे जर तुम्हाला अनेक वचन करता येत नसेल, आंबाचा आंबे कसं झालं अनेक वचन, तर किती आंबा म्हणणार का आपण, नाही, किती आंबे म्हणतो. आंबे म्हणजेच किती आंबे हा जर प्रश्न विचारला तर त्याचं अनेक वचन मिळते मित्रांनो. त्याच्यानंतर भावे प्रयोग आहे. क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या व कर्माच्या दोन्ही लिंग वचनानुसार बदलत नसेल. जर कर्त्याच्या क्रियापदाचे रूप हे कर्त्या व कर्मानुसारही बदलत नसेल तर त्याला भावे प्रयोग म्हणतात मित्रांनो. उदाहरणार्थ आहे, आकाशने आंबा खाल्ले. तर मित्रांनो आपण याचं लिंग पण चेंज करून बघू आणि वचन पण चेंज करून बघू. आकाशने, नीतूने आंब्याला खाल्ले. मित्रांनो नीतूने आंब्याला खाल्ले म्हणजे तिथं क्रियापद चेंज होत नाही. जेव्हा आपण लिंग चेंज करतो तेव्हा आपण, आणि हा आहे वचन मित्रांनो, वचन लिंग चेंज करतो तरी क्रियापद चेंज होत नाही. म्हणजेच क्रियापद कर्ता चेंज केला आणि कर्म पण चेंज केला तरी क्रियापद चेंज झालेला नाही. म्हणजे तो कोणता प्रयोग आहे, भावी प्रयोग आहे मित्रांनो. हे ओळखण्याची, कर्ता व कर्म तुम्हाला समजला ना मित्रांनो. कर्तरी प्रयोग म्हणजे काय आणि कर्तरी प्रयोग म्हणजे जेव्हा आपण कर्ता चेंज करतो तर क्रियापद चेंज होते, आणि कर्मणी मध्ये जेव्हा आपण कर्म चेंज करतो तेव्हा क्रियापद चेंज होते, तर त्याला कर्मणी म्हणायचं. आणि कर्ता व कर्म चेंज केला तरी क्रियापद चेंज होत नाही, त्याला भावे प्रयोग म्हणतात मित्रांनो. ट्रिक बघा मित्रांनो, हा समजला ना मित्रांनो. आता याच्यानुसार बघा हे ट्रिक याच्यामध्ये काय झालं, कर्त्यानुसार क्रियापद बदलते. कर्त्यानुसार क्रियापद बदलते.
पहिला आहे मित्रांनो, कर्त्यानुसार क्रियापद बदलते. जेव्हा आपण कर्ता बदलला तर क्रियापद पण बदलते. आणि इथं बघा, कर्ता व कर्माला प्रत्यय नसतात. कर्ता व कर्माला कर्ता व कर्माला प्रत्यय नसते, प्रत्यय नसतो. कर्ता व कर्माला प्रत्यय नसतो मित्रांनो. इथं आहे का प्रत्यय? आकाश आहे हा कर्ता आणि आंबा आहे कर्म. तर इथं प्रत्यय आहे का? नाही आहे. त्याच्यानुसार मित्रांनो, आकाश आंबा खातो, तर हा कोणता वाक्य मित्रांनो? कोणत्या काळाचा वाक्य आहे? वर्तमान काळाचा. कारण की खातो खाती, तर हा वाक्य वर्तमान काळात असते. वाक्य वर्तमान काळात असते. वाक्य वर्तमान काळात असते. त्याच्यानंतर मित्रांनो, हा वाक्य हा खातो, खातो म्हणजे तो ती ते, हे मित्रांनो वर्तमान काळामध्ये, साधा वर्तमान काळामध्ये असतो मित्रांनो. त्याच्यानंतर वाक्याच्या शेवटी मित्रांनो, क्रियापदाच्या शेवटी तो ती ते हे असे शब्द येत असतात मित्रांनो. क्रियापदाच्या शेवटी तो ती ते आणि त्या हे शब्द येतात मित्रांनो. तुम्हाला हे ट्रिक समजला असेल अगोदर. जेव्हा करता बदलला तर क्रियापद पण बदलते. कर्ता बदलला तर क्रियापद पण बदलते. आणि जेव्हा कर्ता व कर्माला प्रत्यय नसते मित्रांनो, कर्ता व कर्माला, कर्ता आकाश आहे आणि कर्म आंबा आहे, याला प्रत्यय आहे का? नाही आहे. म्हणजेच कर्ता व कर्माला प्रत्यय नाही आहे. त्याच्यानंतर वाक्य हा वर्तमान काळामध्ये असते मित्रांनो. वाक्य हा वर्तमान काळामध्ये असते. वाक्य वर्तमान काळामध्ये असते. आणि त्याच्यानंतर क्रियापदाच्या शेवटी तो ती ते हे मित्रांनो बघा, तो ती ते हे शब्द किंवा त्या हे शब्द असतात मित्रांनो. त्याच्यानंतर आहे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग मित्रांनो, जेव्हा आपण कर्म चेंज केला तर क्रियापद पण चेंज होते, तेव्हा त्याला कर्मणी म्हणतात मित्रांनो. म्हणजेच कर्मा, पहिला आहे ट्रिक. ट्रिक बघा मित्रांनो, कर्मानुसार क्रियापद बदलते. क्रियापद बदलते. कर्मानुसार क्रियापद बदलते मित्रांनो. जसा आपण चेंज केला, आंबा खाल्ला, तर आंबाचा आपण अनेक वचन केला तर आंबे खाल्ले, म्हणजेच क्रियापद पण चेंज झाला मित्रांनो. त्याच्यानुसार इथं आहे वाक्य वर्तमान काळामध्ये असतो आणि इथं वाक्य भूतकाळामध्ये असतो. इथं वाक्य मित्रांनो भूतकाळामध्ये, आकाशने आंबा खाल्ला, आकाशने आंबा खाल्ला. तर मित्रांनो, आकाशने आंबा खाल्ला, तर इथं कर्त्याला प्रत्यय आहे मित्रांनो. नी हा प्रत्यय लागलाय. कर्त्याला नी हा प्रत्यय लागलाय. नी हा प्रत्यय लागलाय. कर्त्याला ने प्रत्यय लागलाय. तर आपण काय लिहू शकतो? कर्त्याला प्रत्यय असते आणि कर्माला प्रत्यय नसते. कर्त्याला प्रत्यय असते व कर्माला नसते. कर्माला नसते. कर्माला प्रत्यय नसते मित्रांनो. कर्त्याला प्रत्यय असते. कर्त्याला प्रत्यय असते आणि कर्माला प्रत्यय नसते. आकाशने आंबा खाल्ला, तर मित्रांनो इथं आकाश आहे. आकाश तर ने हा प्रत्यय लागलाय, म्हणून कर्त्याला प्रत्यय असते आणि कर्माला प्रत्यय नसते. आणि खाल्ला आकाशने आंबा खाल्ला, तर हा कोणता काळ आहे मित्रांनो? भूतकाळ आहे.
दुसरा, वाक्य हा भूतकाळ असतो, वाक्य भूतकाळात असतो. वाक्य भूतकाळात असतो मित्रांनो. त्याच्यानंतर आहे वाक्य हा भूतकाळात असतो आणि क्रियापदाच्या शेवटी, क्रियापदाच्या शेवटी क्रियापद कोणतं आहे? खाल्ला. तर क्रियापदाच्या शेवटी ला, ली, ले हे प्रत्यय लागले असतात मित्रांनो. ला, क्रियापदाच्या शेवटी, क्रियापदाच्या शेवटी ला, ली, ले हे प्रत्यय असतात मित्रांनो. म्हणजेच वाक्य भूतकाळामध्ये असतो. ला, ली आणि ले हे प्रत्यय असतात मित्रांनो. त्याच्यानंतर आहे भावे प्रयोग. भावे प्रयोग म्हणजेच कर्ता व क्रिया, कर्ता व कर्माच्या क्रियापदावर काही प्रभाव पडत नाही, तो म्हणजे चेंज होत नाही, त्याला भावे प्रयोग म्हणतात. तर बघा मित्रांनो, आपण लिहू शकतो कर्ता व कर्मा नुसार क्रियापद बदलत नाही, क्रियापद बदलत नाही, बदलत नाही. कर्ता व कर्मानुसार मित्रांनो क्रियापद बदलत नाही. आणि क्रियापदाच्या, बघा मित्रांनो इथं खाल्ले तर हा आहे कर्ता, हा आहे कर्म, हा कर्म आहे मित्रांनो, कर्म, आणि हा आहे कर्ता. तर कर्त्याला कोणता प्रत्यय लागलाय मित्रांनो? नी, नी. तर दुसरा आहे दुसरा आपण लिहू शकतो कर्त्याला प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय असतो, प्रत्यय असतो, कर्त्याला व कर्माला प्रत्यय असतो मित्रांनो, व कर्माला, कर्त्याला व कर्माला प्रत्यय असतो, कर्त्याला व कर्माला प्रत्यय असतो मित्रांनो. आणि क्रियापदाच्या शेवटी वा, वि, वे किंवा ला, ली, ले हे शब्द येत असतात मित्रांनो याच्यामध्ये. बघा मित्रांनो, खाल्ले किंवा खाल्ले, ला, ली, ले हे शब्द असतात मित्रांनो. तिसरा, क्रियापदाच्या शेवटी, क्रियापदाच्या शेवटी, शेवटी वा, वि, वे, वा, वि, वे किंवा ला, ली, ले हे शब्द येत असतात मित्रांनो. हे आहेत मित्रांनो तुम्हाला कर्तरी प्रयोग कोणता आणि कर्मणी प्रयोग कोणता आणि भावे प्रयोग कोणता हे ओळखण्याची साधी ट्रिक आहे. आणि कर्तरी प्रयोग म्हणजेच काय आणि कर्मणी प्रयोग म्हणजेच काय हा तुम्हाला समजला असेल मित्रांनो. कर्तरी प्रयोग म्हणजेच जेव्हा आपण कर्ता चेंज होत करतो, जेव्हा आपण कर्ता बदलतो तेव्हा क्रियापद पण बदलते, त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि जेव्हा आपण कर्ता बदलतो, कर्म बदलतो तेव्हा क्रियापद पण बदलते, त्याला कर्मणी म्हणतात. आणि जेव्हा कर्ता व कर्म बदलतो तेव्हा क्रियापद बदलत नाही, त्याला भावे प्रयोग म्हणतो. आणि कर्तरी प्रयोग मध्ये कर्त्याला प्रत्यय व कर्माला प्रत्यय नसते, आणि कर्मणी प्रयोग मध्ये कर्त्याला प्रत्यय असते आणि कर्माला प्रत्यय नसते मित्रांनो. आणि त्याच्यानंतर भावे प्रयोगामध्ये कर्त्या व कर्मालाही प्रत्यय असते. इथं लक्षात ठेवण्याची साधी आहे, तुम्ही कर्त्याला व कर्माला प्रत्यय नसते, कर्मणी मध्ये कर्त्याला प्रत्यय असते, कर्माला प्रत्यय नसते. आणि भावी प्रयोगामध्ये कर्त्या व कर्माला प्रत्यय असते मित्रांनो. एवढं. त्याच्यानंतर आहेत मित्रांनो कर्तरी प्रयोगाचे प्रकार पडतात मित्रांनो, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. सकर्मक कर्मणी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग मित्रांनो. तर मी तुम्हाला याच्या अगोदर सकर्मक आणि अकर्मक त्याच्यासाठीच मी तुम्हाला शिकवले मित्रांनो, काय इथे यूज होते. सकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग.
कर्तरी अकर्मक कर्तरी प्रयोग हे आहेत मित्रांनो याचे प्रकार. आता मित्रांनो आपण याच्यानंतर आपण प्रयोगाचे प्रकार बघणार आहात मित्रांनो. कोणकोणते आहेत ते बघणार मित्रांनो. कर्तरी आणि कर्मणी व भावी प्रयोग कशा पद्धतीने ओळखतात ते आपण ट्रिक बघितलं. भावी प्रयोग कशा पद्धतीने ओळखतात ते आपण ट्रिक बघितलं होतं. आता याच्यानंतर आपण प्रयोगाचे प्रकार व त्याचे सब टॉपिक ते बघणार आहोत मित्रांनो. तर कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. जिथं कर्म असते त्याला कर्तरी म्हणतात आणि जिथं कर्म नसते त्याला अकर्मणी म्हणतात. हे येते मित्रांनो तुम्हाला. कर्मणी जिथं कर्म असते त्याला सकर्मक कर्तरी म्हणतात आणि जिथं कर्म नसते त्याला अकर्मक कर्तरी म्हणतात मित्रांनो. कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार पडतात मित्रांनो. कर्मणी प्रयोग म्हणजे काय? जेव्हा कर्म चेंज केला तर क्रियापद पण चेंज होते, त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात मित्रांनो. तर पहिला प्रकार आहे प्रधान कर्तृक कर्मणी. प्रधान कर्तृक कर्मणी हे वाक्य मित्रांनो आपण जीवनामध्ये जे दररोज पण जे बोलतो ते साधे वाक्य असतात मित्रांनो. आणि कर्मणी मध्ये कर्त्याला प्रत्यय असते आणि कर्माला प्रत्यय नसते. त्याचप्रमाणे इथं पण प्रधान कर्तृक कर्मणी ह्या वाक्यामध्ये पण कर्त्याला प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय नसेल. उदाहरणार्थ आहे त्याने पुस्तक वाचले. तर मित्रांनो जे प्रत्यय असतात हे न्या असे प्रत्यय असतात मित्रांनो. ने नी न्या हे इथं प्रत्यय लागलेले असतात. त्याच्यानंतर आहे दुसरा प्रकार सख्य कर्मणी. सख्य कर्मणी मित्रांनो प्रधान कर्तृक कर्मणी हे कशा पद्धतीने ओळखायचे? प्रधान कर्तृक कर्मणी हा ओळखायचं साधा वाक्य असते आणि अगोदर कर्मणी वाक्य आहे का म्हणून कर्त्याला प्रत्यय आहे का ते बघायचं. त्याच्यानंतर साधे वाक्य असते त्याला प्रधान कर्तृक कर्मणी म्हणतात. आणि सख्य कर्मणी दुसरा प्रकार आहे सख्य कर्मणी. क्रियापदातून सख्य म्हणजे सख्य मित्रांनो सख्य क्रियापद कर्त्याची सख्यता दर्शविते त्याला सख्य. आपण क्रियापदाचे प्रकार बघितला मित्रांनो. तिथं सख्य प्रायोजक हे आपण क्रियापदाचे प्रकार बघितला मित्रांनो. जर तुम्ही क्रियापद हा चॅप्टर बघितला नसाल आणि क्रियापद व क्रियापदाचे प्रकार हा चॅप्टर बघितला नसाल तर बघून घ्या मित्रांनो. तिथं व्यवस्थित केले आहेत. ते जर समजले तर हे तुम्हाला अडचण जाणार नाही. सख्य म्हणजे क्रियापद हा कर्त्याची सख्यता दर्शविते मित्रांनो. क्रियापदातून कर्त्याची क्रिया करण्याची सख्यता दर्शविते. एवढा लक्षात ठेवा मित्रांनो. प्रधान कर्तृक म्हणजे साधा वाक्य आणि सख्य म्हणजे क्रियापद कर्त्याची सख्य दर्शविते. उदाहरणार्थ मित्रांनो रामाने काम करवते नाही. सख्य कर्मणी याच्यामध्ये मित्रांनो वते वितो हा शेवट क्रियापदाला हे प्रत्यय लागले असतात मित्रांनो. रामाने काम करवते हे आहेत मित्रांनो. आईच्याने डोंगर चढवते म्हणजे क्रियापदाला वते विते हे प्रत्यय लागले असतात मित्रांनो. तिसरा प्रकार आहे प्राचीन कर्मणी. प्राचीन कर्मणी म्हणजेच मराठी काव्यातील हे सकर्मक धातूला ज हे प्रत्यय म्हणजे सर्वांना ज हे प्रत्यय लागलेला असतात मित्रांनो. त्यांना प्राचीन कर्मणी यांनाच पुराण कर्मणी पण म्हटले जाते. प्राचीन कर्मणी किंवा पुराण कर्मणी ते शब्द क्रियापदाचे शेवटी जे शब्द असतात मित्रांनो त्या वाक्यामध्ये जर हे शब्द असले तर समजून जायचं की हा प्राचीन किंवा पुराण कर्मणी आहे. तर कोणते? करीजे, बोलीजे, कीजे, देईजे असे ज हे प्रत्यय म्हणजेच मित्रांनो क्रियापदाचे शेवटी असे तर शब्द असतात पण क्रियापदाच्या शेवटी ज जी जे हे प्रत्यय लागलेले असतात मित्रांनो. तर पुराण म्हणजेच त्वा काय कर्म करीजे लघु लेकराने म्हणजेच करीजे हे मित्रांनो मराठी काव्यात
काव्य असतात आणि त्या काव्यातील सकर्मक धातूला हा ज प्रत्यय लागलेला असतो मित्रांनो. म्हणजे ज चे प्रत्यय ज जी जे हे. त्याच्यानंतर आहे चौथा प्रश्न, समापन कर्मणी. समापन कर्मणीला म्हणजे समापन म्हणजे क्रिया पूर्ण झाली, क्रिया पूर्ण झाली, पूर्ण झाली, पूर्ण झाली, क्रिया पूर्ण झाली मित्रांनो. कारण की समापन कर्मणी कसं ओळखायचं, कर्त्याला चा ची चे हे षष्टी प्रत्यय लागलेले असतात मित्रांनो आणि क्रिया संपण्याचा बोध होतो. क्रियापदातून क्रिया संपण्याचा बोध होतो त्याला. आणि क्रियापदाला ऊन हुन झाली झाली असे प्रत्यय लागले असतात मित्रांनो. उदाहरणार्थ बघा, उदाहरणावरून तुम्हाला समजून जाईल. त्याची गोष्ट लिहून झाली, हुन 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 झाली मित्रांनो, लिहून झाली. आणि कर्त्याला, कर्ता आहे हा, तर कर्त्याला चाची प्रत्यय म्हणजे ची प्रत्यय लागलेला आहे आणि हा लिहून झाली हा क्रियापद आहे मित्रांनो. लिहून लिहून हुन झाला झाली झाले हे प्रत्यय लागले मित्रांनो. आणि पाचवा प्रश्न आहे नवीन क्रमणी. नवीन क्रमणी म्हणजेच इथून कडून शब्द इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कडून, हा कडून प्रत्यय लावून तो क्रियापदाचा भूतकाळ असते. भूतकाळ, भूतकाळ लक्षातही नाही ठेवला तरी कडून प्रत्यय मित्रांनो. रामाकडून म्हणजेच कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतो. राम मारला गेला, रामाकडून राम मारला गेला, तर हा कडून प्रत्यय आहे मित्रांनो. कडून हा शब्द इम्पॉर्टंट आहे कर्मणी मध्ये. तर मित्रांनो कर्मणी प्रयोगाचे प्रकार तुम्हाला समजले असतील. कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या. प्रधान कर्तृक, प्रधान कर्तृक म्हणजे साध्या वाक्य. सत्य कर्मणी म्हणजे क्रियापद कर्त्याची शक्यता, शक्य म्हणजे शक्यता दर्शविणे, म्हणजे क्रियापद कर्त्याची क्रिया करण्याची शक्यता दर्शविते. आणि प्राचीन म्हणजे पुराण, करिजे. क्रियापदाचे जो धातू असतो त्याला सकर्मक धातूला ज हे प्रत्यय लागलेला असते मित्रांनो, त्याला प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग म्हणतात. तर ते कोणकोणते शब्द असतात. करीजे, बोलीजे, कीजे, देईजे असे हे प्रत्यय लागलेले असते मित्रांनो. आणि समापन म्हणजे समापन, पण म्हणजेच पूर्ण झाली, पूर्ण झाली, त्याला कर्त्याला चाची हे प्रत्यय लागलेले असतात. आणि क्रियापदाला हुन डून झाली झाली झाले हे असे प्रत्यय असतात मित्रांनो. आणि नवीन म्हणजे कडून हा प्रत्यय सामोर याला कडून प्रत्यय लागलेला असता मित्रांनो. कडून हा शब्द लागलेला असतो. त्याच्यानंतर भावे प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. सकर्मक भावे, अकर्मक भावे आणि भाव कर्तरी. सकर्मक भावे म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म असते आणि अकर्मक भावेमध्ये ज्या वाक्यामध्ये कर्म नसते म्हणजेच अकर्मक. आणि भावे लावायचे. सकर्मक म्हणजे जिथं कर्म असते, अकर्मक म्हणजे जिथं कर्म नसते. आणि भाव कर्तरी आणि अकर्तृक म्हणजेच भावनेचा जो क्रियापद असते मित्रांनो, तो भावनेची क्रिया दर्शविली जाते. गडगडते, मळमळते, सडसडते, पडपडते असे क्रियापद शब्द येत असतात मित्रांनो, त्याला भाव कर्तरी प्रयोग म्हणतात. हे झाले मित्र. मिश्र वाक्य काय आहे ते आपण मिश्र किंवा संकर प्रयोग म्हणजेच एकाच वाक्यामध्ये जर 2 प्रयोग येत असतील तर त्याला मिश्र प्रयोग म्हणतात. मिश्र प्रयोगाचे वाक्य म्हणतात मित्रांनो. तर ते मिश्र प्रयोग कोणकोणते आहेत. कर्तृ आणि कर्म. कर्तृ म्हणजेच कर्ता आणि कर्म म्हणजेच कर्म. म्हणजे हे मित्रांनो कर्ता आणि कर्म हे 2 आलेले आहेत. कर्तृ आणि भाव, कर्तरी प्रयोग आणि भाव्य प्रयोग. आणि इथं कर्तरी प्रयोग आणि इथं कर्मणी प्रयोग हे 2 प्रयोग आले. आणि तिथं कर्म आणि भाव्य प्रयोग हे 2 प्रयोग आले मित्रांनो. हे जेव्हा 2 प्रयोग येतात तेव्हा त्यांना आपण संकर प्रयोग किंवा मिश्र प्रयोग म्हणतो मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्ही इथं व्यवस्थित कधी लक्षात ठेवल्या तर तुमच्या लक्षात राहणार नाही मित्रांनो. फक्त मी जे तुम्हाला ट्रिक सांगतो तेवढाच लक्षात ठेवा. जेवढा तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर काही तुमच्या डोक्यामध्ये राहणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही हे ट्रिक न जर तुम्ही गेले तर तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील मित्रांनो. तर पहिला प्रकार आहे कर्तृ कर्म म्हणजेच कर्तरी आहे आणि कर्मणी. तर उदाहरणार्थ आहे तुम्ही काम केलीत, तुम्ही काम केलीत. मित्रांनो तुम्ही काम केली, तुम्ही काम केली असा पण आपण
म्हणू शकतो, पण हा शब्द जास्त आलेला आहे मित्रांनो. हा शब्द जास्तच आलेला आहे. आणि तू कविता गायलीस, तर आपण असा पण म्हणू शकतो की तू कविता गायलीस, पण हा शब्द जास्तच आलेला आहे. जे शब्द जास्त जे येतात ते शब्द मित्रांनो त आणि स हे कर्तृ कर्म नि मिश्र प्रयोगामध्ये किंवा संकर प्रयोगामध्ये येत असतात मित्रांनो. तर ट्रिक काय आहे, तसं कर्तृ कर्म, म्हणजेच तुम्ही असे म्हणा, असे लक्षात ठेवू शकता मित्रांनो, तसे कर्म तसे कर्तृ कर्म, तसे 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 कर्तृ कर्म, कर्तृ कर्म, तसे कर्तृ कर्म, अशा पद्धतीने तुम्ही कर्तृ आणि कर्म प्रयोग हा ओळखाल मित्रांनो. याच्यानंतर आहे कर्ता आणि भाव प्रयोग. जाईला तू जाईला घालवलेस, तू जाईला घालवलेस, म्हणजेच मित्रांनो ह्या वाक्यामध्ये तू जाईला घालव घालव असा पण म्हणू शकतो, पण आपण इथं लेस हे शब्द मित्रांनो जास्तचे आलेले आहेत. म्हणजे ह्या वाक्यामध्ये जास्तचे, आपण ज्या बोली भाषेमध्ये आपण जे बोलतो त्याच्यापेक्षा इथं जास्तचे शब्द आलेले असतात मित्रांनो, म्हणून लेस आहे. ह्या वाक्यामध्ये तू घरी जायचे होतेस, तर इथं मित्रांनो तेच हा शब्द जास्त आलेला आहे, म्हणून तू घरी जायचे होत असं पण आपण म्हणू शकतो, पण इथं तू घरी जायचे होतेस हा शब्द मित्रांनो जास्त आलेला आहे. तर ट्रिक काय आहे, लेस तेच, म्हणजे लेस आणि तेच हे शब्द मित्रांनो शेवटी येत असतात कर्तृ आणि भाव प्रयोगामध्ये, कर्तृ भाव संकर प्रयोगामध्ये. आणि कर्म भाव संकर प्रयोगाच्या उदाहरण आहे मित्रांनो, आईने मुलाला निजवले, आईने मुलाला निजवल, असं आपण कर्तृ आणि भाव, मी त्याला मुंबईला धाडले. तर मित्रांनो कर्तृ आणि भाव ह्या प्रयोगामध्ये फक्त ले शब्द येत असतो मित्रांनो. तर हे आहेत मित्रांनो मिश्र संकर प्रयोगाचे. मिश्र संकर प्रयोग म्हणजे एकाच वाक्यामध्ये दोन प्रयोग येत असतील तर मित्रांनो, तर पहिला आहे कर्तरी आहे आणि कर्मणी आहे, आणि दुसरा आहे कर्तरी आणि भावे आहे, आणि तिसरा आहे कर्मणी आणि भावे. हे दोन दोन प्रयोग येत असतात मित्रांनो. तुम्ही जर लक्षात ठेवले तर लक्षात राहणार नाही. साधी ट्रिक आहे, तुम्ही तसं कर्तृ कर्म हे जर एवढं लक्षात ठेवा, म्हणजेच कर्तृ कर्म आणि लेस आणि तेच हे शब्द शेवटी येत असतात मित्रांनो, क्रियापदाच्या शेवटी. आणि कर्म भाव हे शब्द, कर्म भाव या संकर प्रयोगामध्ये ले हे शब्द येत असतात मित्रांनो. तर आतापर्यंत आपण प्रयोगामध्ये काय काय शिकलं मित्रांनो, प्रयोग कशा पद्धतीने ओळखायचे, प्रयोगाचे प्रकार किती आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आणि त्याच्यानंतर आपण कर्मणी प्रयोगाचे प्रकार बघितला मित्रांनो. प्रधान प्रधान कर्तृत्व, शक्य, प्राचीन, समापन आणि नवीन हे कर्मणी प्रयोगाचे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण भावे प्रयोगाचे प्रकार बघितला, सकर्मक, अकर्मक आणि भावे. जर मित्रांनो तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊ शकता.